मला गेली 3 वर्ष झालं रेग्युलरली भाडं मिळत आहे. रासने ढळढळीत खोटं बोलतायत आणि रेटून बोलतायत खोटं. इतका निर्लज्ज आमदार मी माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही. नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे सध्या लोकमान्य नगर येथे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की लोकमान्य नगर येथील ही इमारत क्रमांक 17 आहे आणि या इमारतीचं 1961ला ही इमारत बनवण्यात आली होती आणि आता मात्र जीर्ण म्हणजे एकदम पडायच्या स्थितीमध्ये आलेली आहे. आणि या इमारतीवरती तुम्ही पाहू शकता की झाडंसुद्धा उगवलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच एकंदरीत या जी लोकमान्य वसाहतमधील या ज्या इमारती आहेत याच्यावरूनच आता मात्र एक मोठा वाद पेटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत हा वाद काय पेटलेला आहे इथल्या स्थानिक नागरिकांकडून आपण जाणून घेऊया. दादा, काय सांगाल एकंदरीत की सध्या कसला आपला वाद पेटलेला आहे? आत्ताचा वाद असा आहे की आता जसं लातमुद्रेंनी सांगितलं की आता आम्ही रिडेव्हलपमेंटच्या फायनल स्टेजला असताना एखाद्या स्थानिक आमदारांनी स्वतःचं मनाचं लेटर देऊन की ही स्थगिती मुख्यमंत्र्यांकडनं मिळवली, ही जी आहे ती इल्लिगल स्थगिती मिळवलेली आहे, जी तात्पुरती आहे. पहिला मुद्दा त्यांनी जो काढला की ही लॉटरी सिस्टीमनी मिळालेली घरं आहेत. आता माझ्याकडे प्रूफ आहे की जे आमचं घर आम्हाला अलॉट झालं आहे ते आम्हाला पूरग्रस्त होतो त्या ह्याच्यात अलॉट झालेलं आहे. कुठल्या बेसिसवर ह्यांनी आम्हाला ॲलिगेशन आमच्यावर टाकलेत आता, हे आम्हाला पहिला मुद्दा आमचा हा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, कोऑपरेटिव्ह सोसायट्या, असं सातपुतेने सांगितलं, आमच्या कोऑपरेटिव्ह 53 सोसायट्या कोऑपरेटिव्ह सोसायट्या आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीचा हक्क त्यांना माहिती आहे का काय असतो? कोऑपरेटिव्ह सोसायटीचा हक्क आहे की त्यांनी त्यांचे विकसक हे त्यांनी निवडावेत. कोऑपरेटिव्ह सोसायटींनी, हा त्याचा नियम आहे, 79A मध्ये नियम आहे हा, ही कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यांचे विकसक निवडू शकतात. विकसक निवडायचे. आता ते म्हणले कुठलाही विकसक निवडला, कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या आम्हाला पण अधिकार माहिती आहेत की टेंडर काढायचं. टेंडर आम्ही पण आमच्याकडे प्रूफ आहे की आम्ही एखाद्या पेपर आउट केलेले टेंडर्स आहेत, ते टेंडर जेव्हा गोळा केले तेव्हा आमच्या सगळ्या सोसायटीच्या मेंबर्सनी त्याला जेव्हा हे केलं, एखाद्या विकसकाला निवडलं, ती निवड पद्धत आमच्याकडे रेकॉर्ड आहे. असंही नाही की रेकॉर्ड नाही आहे. दुसरी गोष्ट, ते म्हणतात की म्हाडाचे पैसे किंवा हे भरले नाही, का बँक गॅरंटी गेली नाही. आमच्या ॲग्रीमेंटमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. म्हाडाचे जे पैसे आहेत, काही सोसायटींनी म्हाडाचे पैसे ऑलरेडी भरलेत तरी त्यांना पुणे महानगरपालिकेने प्लॅन अप्रूव्ह करून दिला नाही. बरं, तिसरी गोष्ट, ते म्हणतात की सुविधा आणि ह्या गोष्टी प्लॅन अप्रूव्ह करताना आपण महानगरपालिकेतूनच प्लॅन अप्रूव्ह करतो, प्लॅन दुसरीकडनं अप्रूव्ह करतो का? मग तेव्हा आम्ही आमचा विकसक जेव्हा प्लॅन अप्रूव्ह करेल तेव्हा त्याच्यात तो मेन्शन करेल, बाबा पार्किंगचे सिस्टीम कायद्यात लिहिलेलं आहे, पार्किंगची सिस्टीम प्रत्येकाने केली पाहिजे. मग ते कुठल्या बेसिसवर म्हणतात की पार्किंगची सिस्टीम होणार नाही, हे होणार नाही. बरं, तिसरं, शाळा कॉलेज मागच्या साईडला आमच्या इथं SPM म्हणून शाळा आहे, 2 आमच्याकडे स्वतःच्या शाळा आहेत ज्या इथे आहेत. दवाखाने समोर भिडे हॉस्पिटल ते वैकुंठ, जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या सुविधा जर आमच्याकडे आहेत, तुम्ही कुठल्या बेसिसवर म्हणता की आमच्याकडे सुविधा नाही आहेत? स्वतःचं गार्डन आहे, स्वतः आमच्या इथं कॉर्पोरेशनचं गार्डन आहे जिथं योगा आणि जे ज्येष्ठ नागरिकांसाठी होणारे उपक्रम चालतात. भाजप म्हणतात ना, ते स्वतः इथे कार्यक्रम घेतात तेव्हा त्यांना दिसत नाही का मग पार्किंगची सुविधा? मोदींची सभा तुम्ही इथं घेता, मग तुम्ही इथं चांगलं पार्किंग आहे म्हणूनच घेता. इथं ड्रोन शो झाला, परवाचा जो ड्रोन शो झाला तो तुम्ही SB कॉलेजला का घेतला? जर का पार्किंगची सुविधा नव्हती तर SB कॉलेजला का घेतला? त्यांना दिसलं इथं पार्किंगची सुविधा आहे, कुठंही गैरसोय नाही झालेली. मग तुम्ही मला सांगा, हे सगळे खोटे आरोप त्यांनी ॲलिगेशन आमच्यावर का केले? आता आमचा मुद्दा आहे. अच्छा, बरं दादा, एकंदरीत हा जो आता सध्याचा जो मुद्दा आहे जो विकासकावरती येऊन थांबतोय, तर नेमकं या जे विकासक आहे, जे बिल्डर्स आहेत, त्यांचं म्हणणं, आमदारांचं म्हणणं एक आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत? आता तुम्हाला एक सांगतो, ही तर तुम्हाला स्टोरी कळाली. 1961 पासूनचं लोकमान्य नगर आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत. ही प्रोसेस जी आहे ती की आमच्याकडे लीज डीड आहे, आमच्याकडे कन्व्हिन्स डीड आहे, आमच्याकडं फ्लॅटची सेल डीड आहेत, बरं. आणि आता कोऑपरेटिव्ह सोसायटीचं आता माझ्या सहकार्याने सांगितलंच तुम्हाला की कोऑपरेटिव्ह सोसायटी कायदा काय म्हणतो. हे सगळ्या असताना ह्या सगळ्या प्रोसेसप्रमाणे 2022ला जी नियमावली झाली, जे नियमावली शासनाने केली, जी नियमावली, त्या शासनाच्या नियमावलीप्रमाणे आम्ही सगळेजण विकासक शोधले. विकासकांना जी प्रोसेस आहे, विकासकाची सगळे प्रोसेस, त्याला म्हणजे जे टेंडर सिस्टीम आहे, ऑफर लेटर सगळ्यांचे घेतल्या, त्याचा फिजिबल रिपोर्ट घेतलेला आहे, सगळं घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर विकासक फायनल झालेला आहे. आता जे बोलले आत्ता की त्याच्यामध्ये त्याचं डिपॉझिट, त्याची क्षमता आर्थिक कशी आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करून केलेला आहे.
हे लोकमान्य नगर आहे, ही SRA नाही आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक मला असं वाटतं घराघरामध्ये 2-2, 4-4 पदवीधर आहेत, उच्च पदवीधर आहेत. ही डेव्हलपरपेक्षा आणि वकिलांपेक्षा हुशार मंडळी इथं राहतात. बरोबर, ही जी पेठ आहे ना, या पेठेने पुण्याला सगळे तज्ज्ञ आणि एक्सपर्ट आणि पदवीधर दिलेले आहेत. ह्या दिसत ना उपशाखा वगैरे ह्यांनी केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता विकासक हे बोलले की तुम्हाला पाहिजे तो विकासक तुम्ही देताय. अरे आम्हाला पाहिजे तो विकासक काय, जो आम्हाला कागदावर योग्य वाटतोय आणि ज्या आम्हाला गोष्टी पूर्तता करतोय, राहत्या जागेवर आम्हाला घरं देतोय. आमची सोसायटी आहे, आमच्या सोसायटीत आम्हाला घरं मिळतात, पाहिजे तिथे मिळतात, तर आम्ही काय विकासक नेमू नये. आणि आता हा घाट का, हे काय बोलतात माहिती आहे का ते विकासकाच्या बाबतीत, म्हणजे तुम्ही विकासक कुठला, त्या मला विकासकामध्ये इंटरेस्ट नाही. बरोबर आहे. तर माझं म्हणणं आहे की तुमचेच विकासक तुम्ही द्या, पण एकत्रीकरण करा. ते आता तुम्ही माझ्या निमित्ताने एकत्र आलाय ना, अरे कुणाच्या निमित्ताने एकत्र आलाय, प्रत्येक जण एकत्र आलाय ना, तो त्याच्या सोसायटीसाठी आणि त्याच्या घरासाठी आलाय. माझ्या सहित मी या सोसायटीचा चेअरमन आहे, माझी इथं घरं आहेत, माझ्या घरासाठी मी आलो आणि सोसायटी माझी घरासाठी आलेली आहे. आणि आम्ही असे संघटित होऊन आलेलो आहे. तुम्ही काही एकत्र केलेलं नाही. आणि आम्ही जे एकत्र आलेलो आहे, एकत्रीकरणाच्या विरोधात एकत्र आलेलो आहे. आता एकंदरीत की आम्ही फक्त एक मुद्दा सांगते की एवढे वर्ष, आज 60 वर्ष आम्ही इथे राहतोय, आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. पण जसं जसं ह्या आमदारांना कळलं की इथे आपला फायदा आहे, हे त्यांनी बघितलं, हे त्यांच्या लक्षात येलं. आज 60 वर्षामध्ये रासने, नाव नाही घेत मी कुणाचं, पण जे कोणी साहेब आहेत ते कधी इथं आमच्याकडे फिरकले नाही आम्हाला काय प्रॉब्लेम आहे की नाही हे विचारायला. पण जेव्हा इथे एक बिल्डिंग उभी राहिली, 2 सोसायट्यांची मिळून एक बिल्डिंग उभी राहिली आणि तिथला फायदा, तिथलं सगळं त्या बिल्डरला किती फायदा होतो हे बघून ह्यांची मती फिरली आणि इथं 1.5 वर्ष येऊन दत्त मंदिराच्या इथं हे बसायला लागले. इथली रेकी केली ह्यांनी, नंतर आमचं पाणी बंद केलं. आज आम्ही प्रत्येक घरातून तुम्हाला दाखवू शकतो की आमची लहान मुलं, आमची म्हातारी माणसं कशी आजारी पडलेली आहेत. आम्हाला कशा टँकर, जे कॉर्पोरेशनचं पाणी अख्ख्या 803 घरांमध्ये, संपूर्ण जेव्हा पूरग्रस्त सोसायटी होती तेव्हा पूर्ण जॉईंट फॅमिली राहत होत्या, प्रत्येक घरामध्ये जॉईंट फॅमिली होत्या, तेव्हा आम्हाला पाणी कमी पडत नव्हतं, तेव्हा आम्हाला लाईट कधी जात नव्हती, आमच्या पाण्याचं बिल सगळं व्यवस्थित जात होतं. त्यावेळेला आम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला नाही 60 वर्षामध्ये. पण या 1.5 वर्षामध्ये या माणसांनी आम्हाला एवढा प्रचंड त्रास दिलेला आहे की आज आमची म्हातारी माणसं आणि लहान मुलं आणि त्यांचं करून करून आम्ही जे काही लोक घरासाठी उभी आहोत, आम्ही सगळे थकलेलो आहोत. त्या पाण्यासाठी मोटारींनी आम्हाला पाणी घ्यावं लागतंय, टँकरनी पाणी येतंय. ते पाणी कुठल्या प्रतीचं आहे हे आम्हाला माहिती नाही. का हा आमच्यावरती अन्याय करायचा अधिकार कोणी दिला यांना? आता एकंदरीत आता जो त्रास दिला जातो, जसं ताईंनी सांगितले की पाण्याचा वगैरे जे काही त्रास असेल तुम्हाला, तर हे तुम्हाला घर रिकामी करावं यासाठी त्रास दिला जातो का? काय वाटतं या बाबतीत? दिला जातो. थोडक्यात कसं होतं की थोडं प्रेशर आणलं जात आहे की आपण सगळं मिळून एकच एरिया करू, एकच डेव्हलप करूया. पण हे पॉसिबल होणार नाही आहे, कारण की प्रत्येक घरं वेगवेगळी आहे. ही गार्डन तुम्ही कुठे हलवणार आहात, शाळा कुठे हलवणार आहात, दत्त मंदिर आमचं जे आहे केंद्रबिंदू आहे आज आमच्या सोसायटीचं, की जे आमचे सगळे कार्यक्रम होतात. शनी मंदिर आहे, शनी मंदिराचे आमचे कार्यक्रम होतात. इथे आत योगा वगैरे होतो, पण हे सगळं ते कुठे हलवणार आहेत? आणि इथे स्विमिंग टँक वगैरे द्यायची गरजच नाही आहे ना, कारण आम्हाला टिळक टँक आहे, इकडे स्वारगेट आहे. बरं, हॉस्पिटलची सोय म्हणाल तर इथे संगमनेरकर हॉस्पिटलपासून म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत, जसं हे दादा म्हणाले, सगळं आम्हाला इतकं जवळ आहे की त्याच्यामध्ये आम्हाला दुसऱ्या कुठल्याही कोणाचीही मदतीची गरज नाही. आम्हाला फक्त आमची सोसायटी आमच्या पद्धतीने डेव्हलप करून हवी. काका, एक शेवटचा प्रश्न मला सांगा, एकंदरीत हा पुण्याचा मध्यवर्ती भाग आहे, यामुळे हा सर्व खटाटोप आमदारांकडून केला जातो का? निश्चितपणे. मी 1965 सालापासून इथं राहतो. ज्यावेळी आम्ही इथं राहायला आलो त्यावेळी इतकी विराण परिस्थिती इथं होती. आज सगळं डेव्हलप झालं. सगळं झाल्यानंतर ही जे 16.5 एकर जी एरिया आहे ना, त्या एरियावरच यांचा डोळा आहे आणि त्याच्यावर काही 1000 कोटींचा लफडा आहे. बेसिकली की यांना इतक्या पैशाचं हे आत्ता सुचत आहे. 2022 सालापासून म्हाडांनी दिलेले नियम, सरकारने दिलेले नियम याप्रमाणे प्रत्येक सोसायटीने फॉलो केले, त्याप्रमाणे पुढे गेलेले आहेत. आणि आज लास्ट मुमेंटला तुम्ही सांगता की नाही म्हणून आणि स्थगिती देता. आज आता थोडा राजकारणाचा भाग आला आहे, पण आज
जर याचा हिशोब घेतला तर काव्यन जोशींपासून आजपर्यंत इथं BJPचं सीट आलेलं आहे. पण याच्या पुढे निश्चित विचार केला जाईल. आता तुम्हाला सांगतो, जसं आता मी नाही? याच त्यात नाही. लोकमान्य नगरमधला रहिवासी आहे. समोरची जी नवीन बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमधला मी एक रहिवासी आहे. आता माझी बिल्डिंग नवीन प्रकारे मला फ्लॅट मिळाला. हे म्हणतायत एका इंटरव्ह्यूमध्ये यांनी सांगितलं की आमच्या विकसकांनी इल्लिगली बिल्डिंग बांधली. कुठल्या आधारावरती यांच्याकडे कुठला पेपर आहे यांच्याकडे यांनी मला सांगावं की मी इल्लिगली ही बिल्डिंग बांधलेली आहे. आज सेक्शन 79A मध्ये तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे, फिजिबिलिटी रिपोर्ट केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या जे काही भागधारक आहेत त्यांना 36च्या 36 भागधारकांना एकत्रित केलं पाहिजे. तुम्हाला मिळणारी अलॉटमेंट ही सरकारी नियमानुसार होती का नाही, तुम्हाला मिळणारं भाडं हे सरकारी नियमानुसार होतं का नाही. ह्यांनी उणेच्या म्हणून जे आमचे बिल्डिंग नंबर 33 आणि बिल्डिंग नंबर 32 यातला मी एक रहिवासी आहे. मला गेली 3 वर्ष झालं रेग्युलरली भाडं मिळत आहे. रासने ढळढळीत खोटं बोलतायत आणि रेटून बोलतायत खोटं. इतका निर्लज्ज आमदार मी माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही. बरोबर, असंच बोललं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त यांना कुठलीही जागा नाही. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही मला सांगा, एका इंटरव्ह्यूमध्ये एका न्यूज चॅनलच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की 3 वर्ष या बिल्डिंगला उशीर झाला. कुठल्या प्रकारे उशीर झाला, कोणाचं सांगितलं, कुठला बेस आहे तुमच्याकडे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, यांचं म्हणणं आहे की सगळ्या विकसकांनी येऊन यांच्या दारात यावं. काय यावं यांच्या दारात, कुठल्या कायद्याच्या आधारात लिहिलेलं आहे की स्थानिक MLA नगरसेवक कुठल्याही पक्षाचा आमदार असू दे, खासदार असू दे किंवा कुठलाही माणूस असू दे, की ज्या वेळेला आम्ही विकसक निवडतो त्यावेळेला मी स्थानिक आमदाराकडे गेलं पाहिजे. हे कुठल्या कायद्याच्या नियमात कुठल्या लिहिलं आहे मला सांगा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आम्हाला लॉटरी पद्धतीने घरं मिळाली असं यांचं म्हणणं आहे. जसं तुम्हाला यांनी दाखवलं की 50% ही लॉटरीने मिळालेली आहेत, 50% पूरग्रस्त आहेत. त्यातला मी एक पूरग्रस्त, म्हणजे माझे आजोबा पूरग्रस्त होते, त्यांच्यानंतर वडिलांनंतर माझ्याकडे. बरोबर. आता ह्या सगळ्या पर्टिक्युलर गोष्टींमध्ये जर का मला लॉटरी पद्धतीने जरी घर मिळालं, बरोबर, 1961 साली बिल्डिंग झाली, 70 रुपये महिन्याला भाडं होतं. 1961 साली 70 रुपये भाड्याने इथं प्रत्येक माणसाने आपापलं भाडं भरलेलं आहे. भरल्यानंतर 1989 मध्ये म्हाडाने सांगितलं की आता आमची सगळी हे संपली, आता तुम्ही ओनरशिप करून घ्या त्या गोष्टीची. सोसायटी म्हाडाने काय केलं, प्रत्येक प्लॉटचे वेगवेगळे तुकडे केले. बाकीच्या ज्या काही म्हाडाच्या सोसायटी आहेत पूर्ण पुण्यामधल्या, आणि या म्हाडाच्या सोसायटीमध्ये एक सगळ्यात मोठा फरक आहे तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या प्लॉटचे वेगवेगळे वर्गीकरण आणि तुकडे केलेले, लेआउट प्रत्येकाचा वेगळा झालेला. आता यांच्या बिल्डिंगचा लेआउट वेगळा, माझ्या बिल्डिंगचा लेआउट वेगळा. आता यांच्या बिल्डिंगला जो FSI मिळणार तो त्यांच्या बिल्डिंगनुसार मिळणार, माझ्या बिल्डिंगला जो FSI मिळणार किंवा माझ्या बिल्डिंगला जो ॲडिशनल जो हे मिळालेला आहे तो माझ्यानुसार मिळणार. कुठल्या कायद्याच्या अधिकारामध्ये यांनी सांगितलं की बाबा टोटल यांच्या सगळ्या बाकीच्या बिल्डिंग होतात आणि जर का एकत्रित केलं नाही तर 1-2 जण राहतील आणि 1-2, असा कुठला कोणी घेऊ शकतं का FSI UDCPR मध्ये किंवा सेक्शन 79 मध्ये कुठल्या कायद्यात मला हे लिहून दिलं मला सांगा. बरं दादा, एकंदरीत आता आपली एक शेवटचा प्रश्न की आपली आता मागणी काय आहे आता? आमची मागणी स्पष्ट आहे. मी तुम्हाला सांगतोय बघा, तुम्ही एक प्रकारचा स्थगिती तुम्ही नोंदवलेली आहे, बरोबर. त्या स्थगितीवरती तात्पुरती स्थगिती आणलेली आहे. कोणाची स्थगिती आणलेली आहे? मुख्यमंत्र्यांची स्थगिती आणलेली आहे. ही तात्पुरती आहे. कालच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी आणखी एक प्रश्नाचा उल्लेख केला की जर का ह्या कॉपरेटिव्ह सोसायट्या असतील, म्हाडाची याच्यावरती काही जर का अधिकार काही हे नसेल तर तुम्ही म्हाडाकडनं त्या गोष्टी मिळवून घ्या, बरोबर आहे. आता म्हाडाने आम्हाला, आता मी त्यांच्याकडे जायचा प्रश्नच मिटला. ही कॉपरेटिव्ह सोसायटी आहे, माझ्याकडे सील डीड आहे, माझ्याकडे लीज डीड आहे, मी विकसक कायद्यानुसार निवडलेला आहे, महाराष्ट्र कॉपरेटिव्ह ॲक्टनुसार माझ्याकडे सेक्शन 79 मध्ये अप्रुव्हल आहे, माझी अलॉटमेंट झालेली आहे, माझा DA झाला आहे, माझा PA झाला आहे. आता माझं स्पष्ट मत आहे, म्हाडानी आणि कॉर्पोरेशननी आम्हाला याच्या पुढचं अप्रुव्हल द्यावं. आम्हाला कोणाकडे जायची गरजच नाही. संपला विषय. अगदी जसं आपल्याला सांगितल्याप्रमाणे की हा जो मध्यवर्ती भाग आहे आणि त्यामुळेच हा सगळा सध्या खटाटोप सुरू आहे आणि वर्षानुवर्ष इथे भाजपचेच आमदार राहिलेले आहेत. मात्र यापुढे आम्हाला ह्याचा विचार करावा लागेल आणि ह्या जो आमचं जी सोसायटी आहे तर या सोसायटीसाठी जो आमचा विकसक आहे तो आम्ही कायदेशीर निवडलेला आहे आणि आम्ही सर्व मिळून इथल्या स्थानिक आमदाराकडे का जावं असा देखील प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. आता नेमका यावर प्रशासन काय भूमिका घेते, नागरिकांच्या जे पडसाद आता उमटलेले आहेत यावर नेमका आता मुख्यमंत्री, स्थानिकचे आमदार यावर आता काय बोलणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.